नमस्कार. मी ब्रह्मदेव पुकळे, मार्केट कमिटी सभापती मान. आज मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मान उपबाजार मसवड या ठिकाणी व्यापारी आणि आमच्यात बैठक झाली. बरेच दिवस झालं मीडियाच्या माध्यमातून मार्केट कमिटी संदर्भात शेतकऱ्याची फसवणूक पिळवणूक होत्या अशा बातम्या येत होत्या. त्या संदर्भात आज या ठिकाणी मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये आज सर्वांमध्ये व्यापारी आणि मार्केट कमिटीच्या दोघांच्या संगनमतानं उपबाजार मसवड या ठिकाणी मार्केट यार्डात भाजीपाल्याचा निलाव चालू करायचं ठरलेलं आहे. तरी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो, व्यापाऱ्यांना आव्हान करतो, आपण आपला शेतमाल भाजीपाला घेऊन मार्केट यार्डात घेऊन यायचा आहे. पुढच्या आठवड्यात या ठिकाणी व्यापार चालू करणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी याच ठिकाणी मार्केट यार्डातच आणून आपला भाजीपाला विकावा असं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. तुम्ही जर मार्केट यार्डात जर भाजीपाला विकला तर तुमच्या पैशाची हमी, तुमच्या दराची हमी, तुम्हाला कुठलाही आडत 1 रुपयाची बसणार नाही. याची मार्केट कमिटीच्या वतीनं मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो. माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून आम्ही मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार मसवड या ठिकाणी पहिल्यापासूनच सुखसुविधा देत आलेलो आहे. अजून आता भाजीपाल्याचं मार्केट चालू ज्यावेळी करल त्यावेळीही व्यापाऱ्यांना ज्या काय सोयीसुविधा लागतील ते मार्केट कमिटीच्या वतीनं आम्ही द्यायला तयार आहे. तरी व्यापारी आणि सर्व शेतकऱ्यांनी पुढच्या आठवड्यात आम्ही तारीख सर्वांना कळवूच. सर्वांनी या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन मार्केट यार्डातच घेऊन यावं, मार्केट यार्डातच त्याचा निलावा करावा. इथे कुठलाही आडत किंवा कुठलाही इतर खर्च न लावता शेतकऱ्यांचा जो हिसाब होईल त्याची पावती मिळेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला माल मार्केट यार्डातच आणून विकावा ही सर्व शेतकऱ्यांना मार्केट कमिटीच्या वतीनं विनंती आहे. तसेच सर्व व्यापाऱ्यांनाही विनंती आहे, आपण जे माल खरेदी करता ते मार्केट यार्डातूनच करावा, इतरत्र कुठेही व्यापार करू नये. तुम्हाला मार्केट यार्डात भरपूर माल मिळेल, काही अडचण येणार नाही. तरी सर्व व्यापाऱ्यांनी इथूनच माल न्यावा ही त्यांना देखील माझी विनंती आहे.